हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? तर आजचा बेत तुम्हाला दिसतच असेल. घरी आणलेले आहेत बांगडे आणि सुरमई. पण आज सुरमईचे भरपूर सारे आपण व्हिडिओज टाकलेले आहेत. आज आपण तुमच्यासाठी स्पेशल बनवणार आहोत बांगडा फ्राय. बांगडा फ्राय बनवण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत. मला तर बांगडा फ्राय मात्र डीप फ्राय केलेलाच आवडतो. पण ठीक आहे, म्हणजे मिस्टरांना जास्त ऑइली आवडत नसल्यामुळे आपण आता शॅलो फ्राय करणार आहोत. तर यामध्ये मी घेतलेलं आहे धना पावडर, मीठ. एका बाउलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. मसाला आपण तयार करणार आहोत. याच्यामध्ये अजून आपल्याला हवी असेल हळद. त्यानंतर माझा घरचा काळा मसाला आहे हा. आता ह्या सगळ्यांमध्ये एक स्पेशल गोष्ट जी आपण नेहमी टाकतो ती म्हणजे काय, फिश करताना वापरण्यात येणारा लिंबू, जेणेकरून त्याचा वास येऊ नये म्हणून. तर लिंबू छान असं मी मऊ करून घेतलं आहे आणि त्याला आता मी कट करून याच्यामध्ये ॲड करते आहे. चला तर मग लिंबू पण आपलं कट झालेलं आहे, हे आपण ॲड करूयात या मसाल्यांमध्ये. आणि नंतर अजून आपल्याला हवं आहे ते अद्रक लसूण पेस्ट वगैरे तयार करूया आणि मग माशांना व्यवस्थित कोट करून घेऊयात. चला, छान असा लिंबाचा रस याच्यामध्ये मिक्स झालेला आहे. ते पूर्ण लिंबू मी याच्यामध्ये पिळलेलं आहे. आता आपण हे सगळं जे मिक्सचर आहे ते मिक्स करणार आहोत. पण त्या अगोदर आपण अद्रक आणि लसूण याची थोडीशी पेस्ट करून घेणार आहोत. त्यासाठी मी ऑलरेडी लसूण सोलून ठेवलेला आहे, अद्रकचे तुकडेही करून ठेवलेले आहेत. लसूण जितका जास्त घालाल तितकं जास्त टेस्टी लागेल. चला तर मग मिक्सरचा जार घेतला आहे, त्यात थोडीशी माझी फेवरेट कोथिंबीर ऑलरेडी आधीच टाकलेली होती. आता त्याच्यात मी अद्रक आणि लसूण टाकून ते व्यवस्थित ग्राइंड करून घेतलं आहे. बघू शकत असाल तुम्ही हे मिक्सचर. चला, हेही आपण आपल्या मसाल्यांसोबत ॲड करूयात आणि व्यवस्थितपणे याला सगळ्यांना एकजीव करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात. एकदा का हे मिक्सचर चांगलं असं मिक्स झालं तर आपल्याला मॅरिनेशन करायला हे सगळ्या गोष्टी रेडी होतील. दिसत असेल तुम्हाला मिक्सचर एकदम कलरफुल दिसते. ग्रीन, येल्लो, रेड सगळे कलर असे त्याच्यामध्ये मिक्स झालेले आहेत. तुम्हाला जवळून दाखवते, एकदम मस्त कलर आलेला आहे. तर आपल्याला आता करायचे आहेत बांगडे आणि सुरमई फ्राय. सुरमई फ्रायचे भरपूर व्हिडिओ झाल्यामुळे आता मी तुम्हाला स्पेशली बांगडा फ्राय दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तर हे सगळे मासे मी कोट करून घेतलेत. तुम्हाला दिसत असेल बांगडे उभेच कट केलेले होते आणि शक्यतो हे कम्प्लीटच अख्खेच तळले जातात. त्यानंतर मी याला थोडंसं बेसन पीठ आणि कॉर्नफ्लावर, हळद, मीठ याच्या मिक्सरमध्ये कोट केले. छान असे तव्यावर फ्राय करायला ठेवलेत बारीक गॅसवर. हे मी शॅलो फ्राय करते आहे, पण शक्यतो बांगडे डीप फ्राय केले जातात कारण त्याच्या आतपर्यंत ते ऑइल पोहोचतं. नेक्स्ट टाईम नक्की मी तुम्हाला डीप फ्रायचा व्हिडिओ टाकेलच. हेही मासे खूप छान होतात, जर झाकण ठेवून केले तर एकदम क्रिस्पी होतात. बघू शकत असाल एकदम तोंडाला पाणी सुटतं आहे. कसा झाला व्हिडिओ मला नक्की कळवा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, मग या बांगडा फ्राय खायला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.